जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात सर्वत्र अवैध वाळू उपसा दिवस रात्र केणीच्या सहाय्याने सुरू असतो, परंतु जळगाव जामोद महसूल विभाग त्यास लगाम लावण्यात अकार्यक्षम ठरत आहे. दिवसेंदिवस वाळू माफिया वाळू उत्खनन करण्यात सक्रिय होत असून महसूल विभाग फक्त मौन बाळगून असल्याने वाळू माफियांशी महसूल विभागाचे असलेले अर्थपूर्ण संबंध या निमित्ताने समोर आले आहेत. स्थानिक महसूल विभागातील काही अधिकारी कारवाई करण्याची हिंमत दाखवतात, परंतु त्यांना स्थानिक पटवारी किंवा वरिष्ठ सहकार्य करीत नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. दरम्यान 1 जानेवारी 2025 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील माऊली घाट परिसरात केणीद्वारे अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार पवन पाटील आणि मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे हे घटनास्थळावर पोहोचताच त्या ठिकाणी उपस्थित दोघे जण आपले ट्रॅक्टर घेऊन माऊली शेतशिवारात पसार झाले. तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांनी त्याचा शोध घेतला असता MH28 T6032 पॉवर ट्रेक आणि आयशर कंपनीचा दुसरा ट्रॅक्टर त्या ठिकाणी दिसून आला. सदर ट्रॅक्टर ताब्यात घेत असतानाच सुपडा अंबलकार आणि अमोल रोठे राहणार माऊली या दोघांनी तहसीलदार यांना ट्रॅक्टर घेण्यास मज्जाव घालून हुज्जतबाजी केली आणि तहसीलदार यांच्या हातावर तुरी देऊन ते ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. ट्रॅक्टर पसार करण्याच्या अगोदर त्या दोघांना एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर पळवण्याची हिंमत केली. त्यामुळे या वाळू माफियांना हिंमत देणारा त्यांचा आक्का नेमका आहे तरी कोण, याचा पण पोलिसांनी शोध घेणे महत्त्वाचे ठरले आहे. जोपर्यंत आकाच्या मुस्कट दाव्या होत नाही तोपर्यंत वाळूची तस्करी सुरूच राहणार एवढे मात्र निश्चित. शासकीय कामात अडथळा म्हणून मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 003/2025 कलम 132(3)(5) भारतीय न्याय संहित्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI स्नेहा शेंडगे ह्या करीत आहेत. परंतु ह्या घटनेमुळे जळगाव जामोद महसूल प्रशासनाला नाकर्तेपणा स्पष्ट दिसत असून तालुक्यातील अवैधरित्या तस्कर महसूल प्रशासनाच्या कारवाईला जुमानत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव.